वेगवश्यता. प्राचार्य शिवाजीराव भोसले, 1927 ते 2010. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. जिला आपण प्रगती म्हणतो ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अतिगती होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवघड वाहने कुठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, याप्रमाणे गती ही गरज आहे. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. हा एक रोग आहे. आपली कामे यथासांग पार पडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावे लागेल. तो आत्मघाती ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहने उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळेच असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाचे टोके सहज सांधता येतात. थोडी तरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी साधलेले असले. गाड्या रुळावरून चालतात. त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चालले म्हणजे माणसाचे थांबते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचवलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. म्हणजेच वाचलेला वेळ वाया घालवण्यासाठी माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. पहिले माणसं आपली कामं करण्यासाठी वाहनावर स्वार होऊन आपली कामं करतात. मात्र वेळ वाचवायसाठी माणसे पुन्हा एकदा वाहनावर स्वार होतात आणि स्वतःचा वेळ वाहने माणसावर स्वार होतात आणि माणसाचा वेळ घालवतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग. हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्याला वाटायला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवतावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात
घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. म्हणजेच काही माणसे कर्ज काढून सुद्धा वाहने घेतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीचे सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण हेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी कडचे रस्ते का दिसत नाहीत? वाई, सातारा, फलटण, कराड अशी गावी वाहनांची एवढी निकड का आहे? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने हिरझाऱ्या कशासाठी घालवायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. म्हणजे वाहन असले तर वाहनावर खूप स्वार होऊन रस्त्यावरती अडचणी निर्माण करत आहेत. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळू